नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये निफ्टीचे इन डिटेल पूर्णपणे, स्पष्टपणे कोणतंही कन्फ्युजन न क्रिएट करता आपण व्यवस्थित ॲनालिसिस पाहणार आहोत. विकलीचा ट्रेड प्लॅन आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2 तासापेक्षा मोठ्या टाईम फ्रेममध्ये काय सुरू आहे ते पाहण्याची गरज नाहीये. सध्या आपण 2 तासाच्या टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करायला सुरुवात करतोय, जेणेकरून आपल्याला एक ओव्हरऑल व्ह्यू समजून जाईल. ओके. इथून एक वेव्ह ए गेलेली आहे. येस. या ठिकाणाहून एक वेव्ह ए गेलेली आहे. ज्या प्रकारचं स्पीड आहे, ज्याच प्रकारचं स्पीड आहे, एकतर ती इम्पल्स असते किंवा वेव्ह ए असते. राईट. त्याच्यानंतर ए, बी आणि सी. त्याच्यानंतर अगेन एक करेक्शन पॅटर्न आणि अगेन एक इम्पल्स आलेली आहे. बट आपण तरी सुद्धा इकडे एक क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे की बी पूर्ण झालेला आहे की नाहीये. राईट. हे का हा का प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे त्याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानुसार जर इकडे वेव्ह बी पूर्ण असेल तर वेव्ह सीचं जे काही टार्गेट असणार आहे ते टार्गेट सुद्धा आपण काढलेले होते. साधारण ते टार्गेट येत आहे 25,490 किंवा 25,500 कन्सिडर करायला काही हरकत नाहीये. ओके. इथपर्यंत ऑल क्लिअर होतं. आता ऍक्च्युअल जो पार्ट आहे, जे सगळे कंडिशन होत्या त्या कंडिशन आपण आता एक एक करून फोकस करूया. आता जी मेन पॉइंट होता हा क्वेश्चन मार्क का आहे त्याचं रिझन सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये. जर इथली एक लेवल होती 23,807 ही जर ब्रेक केली निफ्टीने अशी डाऊन साईडला तर मी हे खाली येणार किंवा ह्याच्या पुढचं अनालिसिस काय असू शकतं हे मी तेव्हा सांगणार होतो. बट ती वेळ आज आलेली आहे. ते आज आपल्याला सांगावं लागणार विथ प्रॉपर रिझन. रिझन असं असेल की हे जी काही वेव्ह ए गेलेली आहे हिचं जे काही स्पीड आहे, राईट, हिचं जे काही स्पीड आहे ना ते स्पीड आपल्याला ऍक्च्युअल वेव्ह सी मध्ये पाहायला मिळत नाहीये. ऍक्च्युअल जे स्पीड वेव्ह सी ला असायला पाहिजे किंवा वेव्ह 3 ला असायला पाहिजे ते स्पीड ऍक्च्युअल मध्ये आपल्याला एवढं स्ट्रॉंगली पाहायला मिळत नाहीये. सो आपण त्याच्यामुळे हे प्रश्नचिन्ह उभं ठेवलेलं आहे. जर तसं नसेल, राईट, ही जर वेव्ह सी नसेल, कारण वेव्ह एचं जे काही स्पीड आहे ते वेव्ह सी ला एकदम शार्प स्पीड असायला पाहिजे आणि वेव्ह एचा पण आपल्याला सहज हाय ब्रेक होतो. वेव्ह सी मध्ये जनरली एकदम स्पीडने ब्रेक होतो, पण तो अजून सुद्धा ब्रेक झालेला नाहीये आणि इकडे खूप टाइम करेक्शन होत आहे. सो मे बी ही जर वेव्ह सी नसेल अपसाईडची मोठीवाली तर हा डाऊट आपल्याकडे क्रिएट राहणार. मग त्याचं जे काही कन्फर्मेशन असेल किंवा तो काही डाऊट आहे तर तो कधी ऍक्टिव्ह होणार, ही वेव्ह बी अजून कन्फर्म झाली नाहीये, ती कधी ऍक्टिव्ह होणार. आणि ही जर वेव्ह सी असेल तर आपण कंटिन्यू लॉंगच्या रॅली मध्ये सुद्धा बसू शकणार. हे फक्त एक जनरल डाऊट क्रिएट करून ठेवलेलं आहे की पॉसिबिलिटी आहे. जर निफ्टी खाली आली आणि एक लेवल जर ब्रेक केली तर निफ्टी डायरेक्टली वेव्ह बीचा काही जो बॉटम लागलेला आहे इकडे 23,070चा तो सहज ब्रेक करेल किंवा सहज त्याला टच करणार. त्याची एक स्पेसिफिक लेवल आहे, ती लेवल सुद्धा आपण आता छोट्या टाइम फ्रेम मध्ये पाहूया. आता इन डिटेल मध्ये हा जो काही मोमेंटम आलेला आहे त्या मोमेंटवरती आपण फोकस करूया. मी कन्वर्ट करतो आता 30 मिनिटाच्या चार्टवरती. आपल्याला सगळ्या लेवल आपल्या समोर आलेल्या आहेत. ओके. मागील व्हिडिओमध्ये आपण इकडे ए और 1, इकडे बी और 2 आणि त्याच्यानंतर इंटरनलला 1 2 3 4 5चं कॅल्क्युलेशन केलेलं होतं. आता करंटली इंटरनल 1 2 3 4 आणि 5 सुरू आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि या 5चे जे काही टार्गेट आहेत ते मिनिमम टार्गेट आहे 24,283 जी ऑलरेडी हिट झालेलं आहे. आणि जर निफ्टी अजून इथून वर गेली
तर नेक्स्ट टार्गेट असेल 24,564. ओके, 24,564 या लेवलपर्यंत निफ्टीचं पुढचं टार्गेट आहे. ओके, आता आपण फोकस करूया. हे एक करेक्शन होतं, आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आणि लाईव्ह अपडेट तुम्हाला मिळतच आहेत रोजच्या रोज. तर इथून जी काही वेव्ह वरती गेलेली आहे, राईट, ह्याच्यावरती पण आपण व्यवस्थित पाहणार आहोत. पण जी कंडिशन सांगितली होती, की मनामध्ये डाऊट आहे, की वेव्ह बीला क्वेश्चन मार्क का? जर निफ्टीने डायरेक्टली जर ही लेवल ब्रेक केली, कोणती? 23,878, ही लेवल जर खाली ब्रेक केली, तर आपण डायरेक्ट बीचा हा जो काही बॉटम लागलेला आहे, तो सुद्धा ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. मग आपण बुलिश कधीपर्यंत राहणार? जोपर्यंत ही लेवल खाली ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त अपसाइडचेच प्लॅन करणार, वरच्या दिशेचेच प्लॅन करायचे. जोपर्यंत खाली क्लोजिंग येत नाही प्रॉपरली किंवा ही ब्रेक रेंज होत नाहीये व्यवस्थित, तोपर्यंत आपण आपला बिअरिश व्ह्यू ठेवणारच नाही. जेव्हा पण निफ्टी खाली येईल, तेव्हा आपण बाय ऑन डिप्स करणार. काय करणार? बाय ऑन डिप्स. म्हणजे जेव्हा निफ्टी खाली येईल, तेव्हा आपण बाय करायचा प्रयत्न करणार. ओके, हे झालं आपलं त्या ओव्हरऑल जी काही रॅली आलेली आहे, त्या ओव्हरऑल रॅलीचं एक इम्पॉर्टंट लेवल, जिथून आपला ट्रेंड चेंज होऊ शकतो. ओके, आता ही वेव्ह फिफ्थ जर पूर्ण झालेली असेल, ही ब्लॅक कलर मधील वेव्ह फिफ्थ पूर्ण झाली असेल, तर आपली नंतर पूर्ण होणार ब्ल्यू मधली 1, 2, 3, 3 पूर्ण झाल्यानंतर मग एबीसी करेक्शन 4 आणि नंतर अजून एकदा वेव्ह 5 साठी पूर्ण होणार किंवा वरच्या दिशेला जाणार. ओके, त्याच्यानंतर आपण एका व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलं होतं ते पाहून घेऊया. निफ्टीचा जो काही आपला मागील व्हिडिओ होता, की निफ्टी पहिल्यांदा 23,900 पर्यंत येणार आणि त्याच्यानंतर 23,900 आल्यानंतर आफ्टर 24,300, म्हणजे 23,900 आल्यानंतर निफ्टी 24,300 ला जाणार. तेव्हा आपण लाईव्ह एक हा व्हिडिओ बघितला होता. याच्यातली आपण एक शॉर्ट क्लिप बघूया, काय सांगितलं होतं. आपण एक अजून एकदा वेव्ह 5 साठीचा प्लॅन करणार. तो प्लॅन करताना आपण ब्रेक इव्हन पॉईंट, ब्रेक रिटेस्ट करणार आणि त्याचे टार्गेट आपलं असेल डायरेक्टली 24,300. ओके, आपण जे डिस्कस केलं होतं ते आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं, की निफ्टी इथून खाली येणार ऑलमोस्ट 23,900 पर्यंत, जे आपण थंबनेलमध्ये टार्गेट दिले होते. निफ्टी इथपर्यंत आली आणि इथूनच निफ्टी वरती जाणार 24,300 पर्यंत आणि निफ्टी 24,300च्या वरती आता ट्रेडिंग हाय लावून खाली आलेले आहे. तर आपले दोन्ही टार्गेट हिट झालेले आहेत. आता लेटेस्ट करंट कंडिशन आपण आयडेंटिफाय करूया, की वेव्ह 4 पासून वेव्ह 5 पर्यंतचं करंट कंडिशन काय सुरू आहे. वेव्ह 5 जर ही पूर्ण झाली असेल या ठिकाणी, तर या वेव्ह 5 चे आपण ओव्हरऑल एक लेवल काढलेली आहे, एक इम्पॉर्टंट लेवल 24,168 ही एक इम्पॉर्टंट लेवल असेल इंट्राडेसाठी किंवा येणाऱ्या 2-3 दिवसासाठी. का? जर ही लेवल ब्रेक झाली, तर आपण समजणार की निफ्टीची ही इंटरनल वेव्ह 5 जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि जर इथूनच निफ्टी वरती गेली, तर आपण ही लेवल हळू ती वरच्या बाजूला ढकलत जाणार. ओके, इम्पॉर्टंट लेवल काय आहे? 24,168. ही जर लेवल ब्रेक झाली, तर निफ्टी अगेन इथे येऊ शकते आणि इथून म्हणजे कसं, ही जर लेवल ब्रेक झाली, तर ही 3 इथं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर वेव्ह 4 ही ब्ल्यू वाला 4 पूर्ण होणार आणि नंतर वेव्ह 5 साठी निफ्टी अजून एकदा वरच्या बाजूला जाणार. इम्पॉर्टंट लेवल 24,168. ओके, आता एक्झॅक्टली काय सुरू आहे ह्या लेवलवरती आपण फोकस करू. आता मी कन्वर्ट करतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आलो आपण.
तर 15 मिनिटा टाइम फ्रेममध्ये आपल्याला एक रायझिंग वेज एक ट्रेंड लाईन दिसते आपल्याला. त्याच ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेऊन निफ्टी आता खाली आलेली आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी काही वेव्ह फिफ्थ आहे किंवा इकडे 1, 2, 3, 4 आणि 5 अशी जाणार असेल, तर त्या 5चं टार्गेट जे आहे ते इथे आहे 24,462 आणि 24,591. म्हणजे निफ्टी जर इथून वरती निघाली तर हे 2 टार्गेट आपल्यासाठी असतील या ब्लॅकच्या इंटरनलमध्ये. म्हणजे हा जो 5 असेल तो अजून पूर्ण झालेला नाही. याचा अर्थ आपल्याला असा दिसतो. इकडे 1, 2, 3, 4 आणि अजून 5th बाकी आहे असं आपल्याला क्लिअर कट दिसत आहे. ओके, त्याची लेवल पण आपण काढलेली आहे. आता इम्पॉर्टंट सपोर्ट जो आपण डिस्कस केला होता तो इथे आहे. याच्या खाली आपण थोडा बेरिश होणार या टार्गेटपर्यंत आणि इथून एक अपसाईडचा प्लॅन करणार. पण आता करंट कंडिशननुसार जर आपण याला 5 मिनिटांमध्ये कन्वर्ट केलं तर इंटरनल काय सुरू आहे ते पाहूया आपण. निफ्टीमध्ये वेव्ह थर्ड आहे, राईट, आणि आता वेव्ह फोर्थचं करेक्शन आलेलं आहे. ओके, वेव्ह फोर्थ काय झालेलं आहे, करेक्शन आलेलं आहे. एक्झॅक्टली आता वेव्ह फिफ्थचं जर आपण टार्गेट काढलं, वेव्ह फिफ्थसाठी जर आपण टार्गेट काढलं तर ते टार्गेट असेल 24,404 आणि याच्यानंतर हे आपलं 24,462 आणि 24,500. ओके, अशा प्रकारे काहीतरी ही इंटरनल वेव्ह पूर्ण होईल. 1, इरेग्युलर 2, 3, 4, 5. ओके, किंवा ही जर इंटरनल 3 असेल तर ही 4 बनेल, ही 5 बनेल. त्याच्यानंतर इंटरनल म्हणजे 1 इकडे असेल, 2 इकडे असेल, इकडे होईल 3, नंतर एक करेक्शन येईल 4चे आणि इथून नंतर मग 5 साठीचं नेक्स्ट मोमेंटम आपल्याला पाहायला मिळून जाईल. ओके, चला इथपर्यंत तुम्हाला एकदम क्लिअर असेल. आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल होती, एक्झॅक्टली अॅक्युरेट जर काढायचा प्रयत्न केला तर ती लेवल आहे 24,259. हे इन डिटेल अपडेट मी माझ्या विद्यार्थ्यांना लाईव्ह मध्ये अपडेट करत असतो. एक्झॅक्टली काय कंडिशन सुरू आहे. तुम्हीही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही DM करू शकता. आता जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर अभिनंदन आणि जाता जाता एक लाईक या व्हिडिओसाठी नक्कीच करू शकता. ओके, धन्यवाद.